नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपण आज करणार आहोत मस्त अशी गावरान चवीची अप्रतिम अगदी हलकी फुलकी शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी. अगदी साधी सोपी पद्धत, साहित्यही कमी पण चवीला खूप भारी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी शेवगे घेतलेले आहेत. हा गावरान शेवगा आहे. लांबीला अगदी कमी आणि असा थोडासा काळपट कलरचा हा गावरान शेवगा असतो. याची चव खूप छान लागते. तर इथे मी अगोदर शेवग्याच्या शेंगाचे बारीक तुकडे करून घेत आहे. 2 इंच किंवा जास्तीत जास्त 2.5 इंच या साईजमध्ये आपण शेवग्याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत. सोबतच तुकडे करत असताना अशी साईडने थोडीशी साल काढून टाकायची. शेवग्याचे छानसे तुकडे करून घेतल्यानंतर सालं काढून आता शेवगा मस्तपैकी शिजवून घ्यायचा आहे. पण शेवगा पूर्ण शिजवायचा नाही, 70 ते 80% आपला शेवगा शिजवायचा आहे. शेवगाची शेंग जेव्हा आपण शिजवतो तेव्हा आवर्जून याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकायला कधीही विसरायचं नाही. त्यामुळे काय होतं, शेंग खाताना खूप चवदार लागते आणि चविष्ट लागते. त्यामुळे मीठ टाकायला विसरायचं नाही. पाहू शकता अशा प्रकारे मी शेवगा शिजवून घेतलेला आहे. इथे आपल्याला शेवग्याची शेंग पूर्ण शिजवायची नाही, थोडी शिजवून घ्यायची आहे. पाहू शकता अशा प्रकारे निम्मा शेवगा मी शिजवून घेतलेला आहे. तुम्हाला जर आधी शेवगा शिजवलेला आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये एकदा काढून डायरेक्ट टाकू शकता. तर आता इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये बारीक 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. एकदम बारीक कांदा चिरलेला आहे. पाहू शकता अशा प्रकारे. आता हा कांदा मी तेल न टाकता असा थोडासा परतून घेणार आहे. त्यामुळे काय होतं, पाण्याचा अंश जो असतो कांद्यामध्ये तो पटकन जातो आणि नंतर तेल टाकलं ना की कांदा पटकन शिजला जातो. अगदी 2 मिनिटांमध्ये असं थोडंसं परतून घेतलं ना की लगेचच त्यातला पाण्याचा अंश कमी होतो. पाहू शकता थोडासा कांदा गुलाबीसर झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 पळी तेल टाकणार आहे आणि तेलामध्ये हा कांदा छान असा परतून घेणार आहे. यामुळे अगदी कमी टाईममध्ये आपण कांदा परतून घेऊ शकतो. पाहू शकता अशा प्रकारे कांदा आता छान मी परतून घेतलेला आहे. आता परतलेला कांदा थोडासा बाजूला करायचा आणि याच्यामध्ये मी एक वाटण टाकणार आहे. या वाटणामध्ये ओलं खोबरं छानसं भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे आणि आपल्या कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात ना, कवळ्या काड्या त्या घेतलेल्या आहेत आणि वाटण छान वाटून घेतलेलं आहे. गॅस अगदी कमी ठेवून हे वाटण छान असं भाजून घ्यायचं आहे आणि एकसारखं याला भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता छान असं वाटण भाजून घेतलेलं आहे. आता याला एकत्र मिक्स करूया आणि पुन्हा एकदा 1 मिनिट याला फक्त परतून घ्यायचं छान असं. आता पाहू शकता वाटण छान भाजलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण अर्धा चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत. छान असा पिकलेला टोमॅटो धुवून घेतलेला आहे. आता हा पण छान असा शिजेपर्यंत परतून घेणार आहोत. अगदी 2च मिनिटांमध्ये टोमॅटो छान परतलेला आहे. पाहू शकता एकदम मऊ मऊ झालेला आहे. असं सगळं वाटण छान असं भाजून घ्यायचं मस्तपैकी. आता परत एकदा हे वाटण मी साईडला करून घेत आहे आणि याच्यामध्ये 1 पळी तेल ओतत आहे. तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झालं ना की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं. पाव चमचा इथे मी जिरं टाकलेलं आहे. पाहू शकता जिरं तर छान फुलून द्यायचं मस्तपैकी आणि जिरं परतून झालं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमच्याला पण कमी असं हिंग. हिंग टाकल्यानंतर आपण इथे आता मसाले टाकून घेणार आहोत. तर मसाल्यामध्ये इथे घेतलेला आहे मी 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 मोठा चमचा सांबार मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी धने पावडर घेतलेली आहे. तर हे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मस्तपैकी. तेलामध्ये छान असे मसाले परतले ना की आपल्या भाजीला छानशी तर्री येते. त्यामुळे मसाले छान असे परतून परतून घ्यायचे. मसाले छान असे परतल्यानंतर याच्यामध्ये आपण जे वाटण टाकलं होतं आणि ते वाटण छान परतलं होतं ते सगळं एकजीव करायचं आणि छान असं परतून परतून घ्यायचं. पाहू शकता अशा प्रकारे. आता हे वाटणात छान असं तेल सुटून द्यायचं. मस्त असं तेल सुटल्यानंतर भाजी खूप छान लागते चवीला. आता याच्यामध्ये आपण इथे मुगाची डाळ टाकणार आहोत. मुगाची डाळ टाकली ना की भाजीला छान अशी बाइंडिंग येतं. भाजीचं पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे असं होत नाही आणि मुगाच्या डाळीमुळे भाजीला चव पण खूप छान लागते. डाळ टाकून छान असं याला डाळीला पण 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. पाहू शकता अशा प्रकारे. छान असं परतून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये आपल्या शेंगा टाकणार आहोत. तुम्हाला जर शेंगा आधी शिजवायच्या नसतील किंवा तुम्हाला आवडत नसेल शेंगा शिजवलेल्या अगोदर, तर तुम्ही इथे कच्च्या शेंगा डायरेक्ट छान अशा बारीक कट करून आणि ते सालं काढून टाकू शकता. आणि शेंगांना 2 मिनिटं छान असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं म्हणजे मसाला आतपर्यंत छान लागला जातो. आता पाहू शकता आपल्या शेंगा छान मसाल्यामध्ये परतल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये इथे गरम पाणी ओतायचं आहे, थंड पाणी ओतायचं नाही. तुम्हाला जी कन्सिस्टन्सी हवी आहे भाजीची ती तुम्ही इथे ठेवू शकता. जर तुम्हाला ही भाजी भाकरीसोबत कुस्करून खायची असेल पातळ कालवणाबरोबर, तर तुम्ही भाजीचं कन्सिस्टन्सी पातळ ठेवू शकता आणि जर तुम्हाला डब्याला न्यायची किंवा घरात खायची चपातीसोबत तर तुम्ही घट्ट कन्सिस्टन्सी ठेवा. भाजी खूप छान लागते आणि खूप चविष्ट होते. भाजीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायला विसरू नका आणि चवीपुरतं मीठ नक्की टाका. आता भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची मस्त अशी. पाहू शकता आपण शेंगा आधीच शिजवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे शेंगा जास्त शिजत ठेवायच्या नाहीत. खूप शिजल्या ना किंवा त्याचा पूर्ण गाळ होऊन जातो.
तयार आहे मस्त अशी आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी, गावरान पद्धतीची आणि चवीला खूप टेस्टी अप्रतिम लागणारी. तुम्ही एकदा केली ना तर चव कधी विसरणार नाही, इतकी भारी होते. अगदी मटणाच्या भाजीला पण मागे पाडले, इतकी भारी लागते. आवर्जून करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मंडळी, अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका छान अशा व्हिडिओसोबत.